विविध भारती पुणे ठळक बातम्या. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा नुकतीच निगमबोध घाट इथं पोहोचली असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील अनवा इथून एका दगडखाणीत कामाला असलेल्या 3 बांगलादेशी तरुणांना नाशिक आणि संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकानं काल ताब्यात घेतलं. बेरोजगारीला कंटाळून कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय परवानगी न घेता घुसखोरी करून ते भारतात आले असल्याचं त्यांनी चौकशीत सांगितलं. सोलापूरच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेच्या वतीनं विविध पुरस्कार जाहीर झाले असून पुरस्कार वितरण उद्या सोलापुरामध्ये होणार आहे. डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती पुरस्कार सोलापूरचे अभिनेते रजनीश जोशी यांना, रंगभूमी संवर्धक सिद्धा पाटील स्मृती पुरस्कार संगीतकार नागेश भोसेकर यांना, अभिनेते अमीर तडवळकर यांना रंगकर्मी लक्ष्मीनारायण आकेन स्मृती पुरस्कार तसंच सुशीलकुमार शिंदे रंगकर्मी सन्मान पुरस्कारही विविध कलाकारांना देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख डॉक्टर किरण ठाकूर यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या पुरुष आणि महिलांच्या संघ निवड शिबिराला महाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. ते 8 जानेवारीपर्यंत चालणार असून त्यात 24 जिल्ह्यातील 27 पुरुष आणि 28 महिला खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय हौशी कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेनं 38वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा हरिद्वार इथं 18 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत निवड झालेला संघ महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सध्या सुरू असलेल्या मेलबर्न कसोटीत शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 354 धावा झाल्या आहेत. भारताच्या नितीश रेड्डीनं शानदार शतक झळकवलं असून वॉशिंग्टन सुंदरनंही अर्धशतक केलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.